भरलेल्या वांग्याची भाजी सर्वांनाच आवडते, हो ना? आणि भरलेल्या वांग्याबरोबर त्याच्यामध्ये जर भरलेला बटाटा टाकला तर अगदी भन्नाट चवीची भाजी तयार होते. आज आपण अशीच भाजी करणार आहोत. वांग आणि बटाटा एकत्र करणार आहोत. भरलेलं वांग त्याच्याबरोबरच मी भरलेला बटाटा सुद्धा टाकणार आहे आणि अगदी छान चवीची भाजी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. चला तर मग रेसिपी सुरू करूया. यासाठी मी बटाटे घेतलेले आहेत 4 मध्यम आकाराचे. त्याचे साल काढलेले आहेत. त्याचबरोबर त्याला मधोमध चिरा दिलेले आहेत. 2 चिरा आपण केलेले आहेत बटाट्याला म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित भरता येतो. अशाच पद्धतीने आपण वांग सुद्धा कट करणार आहे. आधी आपण देठ थोडंसं काढून घेऊया आणि वांग्याला सुद्धा 2 चिरा देऊया. सर्व वांगी आणि बटाटा आपण कट करून घेतलेला आहे. त्याला 4 चिरा दिलेल्या आहेत म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित भरता येतो आणि पाण्यात टाकायचं आहे आपल्याला वांग आणि बटाटा म्हणजे वांग काळं पडत नाही. आता आपण याच्यासाठी मसाला तयार करूया. यासाठी आहे ना मी एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. 4 ते 5 चमचे शेंगदाणे आहेत हे. आपण पोहे खातो ना त्या चमच्याने मोजून घ्यायचे. शेंगदाणे जास्त टाकायचे नाहीत, नाहीतर भाजी खूपच घट्टसर होते. त्यामुळे ना आपण 4 ते 5 लोकांसाठी भाजी करत आहोत. यासाठी 4 ते 5 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजत आल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकणार आहोत. तीळ आपण अर्धा चमचा टाकलेले आहेत. तीळ हे लगेचच भाजले जातात म्हणून आपण शेंगदाणे थोडेसे भाजत आल्यावर टाकलेले आहेत. आता एक हिरवी विलायची मी याच्यामध्ये टाकलेली आहे. त्याचबरोबर छोटासा दालचिनीचा तुकडाही टाकूया. 2 ते 3 लवंगा आणि 2 ते 3 काळी मिरी सुद्धा आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. तिळाबरोबर खडा गरम मसालाही आपण भाजून घेऊया. शेंगदाणे चांगले भाजल्यानंतर आपण तीळ टाकले. तीळ आपण अर्धा मिनिटभर भाजून घ्यायचे, अगदी छान भाजले जातात. शेंगदाणे आणि तीळ थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. तीळ आणि शेंगदाणे आणि खडा गरम मसाला थंड झालेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि याचं वाटण करूया. कोरडंच वाटायचं आहे आपल्याला. शेंगदाणे आणि तीळ वाटून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पाणी नाही टाकलेलं आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं वाटण करायचं आहे. जाडसरही नाही ठेवायचं आणि अगदीच बारीकही नाही करायचं. अशा पद्धतीने हे वाटण आपल्याला करायचं आहे. आता मी एक ताट घेते आहे आणि या ताटामध्ये आपण तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण टाकून घेऊया. याच्यामध्ये खडा गरम मसाला असल्यामुळे इतका सुंदर सुगंध येतो आहे ना याचा. आणि आता बाकीचं सर्व साहित्य आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो टाकलेला आहे. एक टोमॅटो किसून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आलं आणि लसणाची पेस्ट आपण 1 चमचाभर याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याचबरोबर मसाले सुद्धा आपण याच्यामध्ये टाकायचे आहेत. 1 चमचाभर धणे पावडर टाकलेली आहे. 1 चमचाभर जिरे पावडर सुद्धा टाकूया. त्यानंतर घरगुती लाल तिखट मसाला मी याच्यामध्ये टाकून घेते. 2 चमचे घरगुती लाल तिखट मसाला मी याच्यामध्ये टाकणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या. यानंतर लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकणार आहे. बेडगी मिरची पावडर आहे ही. थोडीशी हळदही आपण याच्यामध्ये टाकूया. चवीनुसार मीठही मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण टाकूया याच्यामध्ये आणि हे सर्व साहित्य छानपैकी मिक्स करून घेऊया. आपण सर्व साहित्य एकत्र करून मसाला तयार केलेला आहे. आता बाकीचं काहीही याच्यामध्ये टाकायचं नाही आपल्याला. हा मसाला आपण वांग आणि बटाट्यामध्ये भरणार आहोत. याच मसाल्याने भाजी अगदी चविष्ट होणार आहे. मसाला अगदी छान मिक्स करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आपण टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे, त्याचबरोबर कांदाही टाकलेला आहे याच्यामध्ये आणि आलं लसणाची पेस्टही आहे. यामुळे मसाला ओलसर झालेला आहे आणि असा ओलसर मसाला वांग्यामध्ये भरला ना की तो निघत नाही भाजी शिजताना, वांग्यालाच राहतो. म्हणून आपण थोडासा ओलसर मसाला केलेला आहे आणि तो वांग आणि बटाट्यामध्ये भरत आहोत. वांग्याला अशा 2 चिरा दिल्या ना की 4 फोडी तयार होतात आणि मध्ये भरपूर मसाला बसतो. वांग्याला जर आपण एकच चीर दिली तर मसाला जास्त भरता येत नाही, म्हणून आपण 2 चिरा द्यायच्या आणि अशा 4 फोडी करायच्या. वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. आता मी बटाट्यामध्ये मसाला भरते आहे. ज्यांना वांग खायला आवडत नाही ना त्यांना आहे ना असं वांग्याच्या भाजीमध्ये बटाटा असला ना की खावीशी वाटते ती भाजी. माझ्या घरात सुद्धा वांगी न आवडणारे मेंबर आहेत, म्हणून मी ना प्रत्येक वेळी वांग्याच्या भाजीमध्ये बटाटा टाकते. वांगी आणि बटाटी आपण भरलेली आहेत मसाल्याने. थोडासा मसालाही उरलेला आहे तोही आपण वापरणार आहोत. आता मी कढईमध्ये तेल टाकते आहे. 3 चमचे तेल टाकणार आहे कढईमध्ये. तेल गरम झाल्यानंतर याला जिरी, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊया. आणि ही फोडणी तडतडली की आपण याच्यामध्ये वांग आणि बटाटा टाकून घेणार आहोत. बाकी काहीही टाकायचं नाही, डायरेक्ट तेलामध्ये आपण वांगी आणि बटाटे सोडून देणार आहोत.
फोडणी छान तडतडली आहे. आता आपण याच्यामध्ये वांग आणि बटाटा टाकून घेऊया. पाणी आपण लगेच नाही टाकणार. आधी आपण वांग आणि बटाटा तेलामध्ये चांगला परतून घेणार आहोत. याला एक वाफही येऊ देणार आहोत आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तेलामध्ये वांग आणि बटाटा थोडंसं परतूया. अगदी हलक्या हलक्या हाताने परतूया म्हणजे मसाला निघणार नाही. अगदी थोडाच वेळ 4 ते 5 सेकंद वांगी आणि बटाटे परतलेली आहेत. आता मी याच्यावरती झाकण ठेवते आहे. जास्त वेळ नाही, अर्धा मिनिट भरच आपण झाकण ठेवणार आहोत. एक वाफ येऊ देणार आहोत वांगी आणि बटाट्यांना म्हणजे ते पटकन शिजतं. आता मी झाकण काढलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. त्याआधी आपण वांगा आणि बटाटा हलवूया. थोडंसं खालीवर करूया आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया आणि पाणी आपल्याला गरमच टाकायचं आहे. गार पाणी टाकायचं नाही, नाहीतर वांगा आणि बटाटा शिजायला वेळ लागतो. वांगी सुद्धा वातडल्यासारखी होतात. म्हणून आपण गरम पाणी टाकायचं आहे. आता मी राहिलेला मसाला सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता मी पाणी टाकून घेते याच्यामध्ये. 1.5 ग्लास पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. ते पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. दाटसर रस्सा करणार आहे मी वांग्याचा. घट्टसर रस्सा करायचा आहे आपल्याला. यासाठी मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. म्हणजे अर्धा ग्लास पाणी आटून जाईल आणि 1 ग्लास इतका रस्सा मिळेल. आता उकळी आलेली आहे भाजीला. आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि ही भाजी आपण 7 ते 8 मिनिटे शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे. 7 ते 8 मिनिटानंतर आता आपण बघूया भाजी आपली शिजली आहे का ती. आणि तुम्ही बघू शकता भाजी अगदी मस्त दिसते आहे. कलरही सुंदर आलेला आहे आणि मला पाहिजे तेवढा रस्सा राहिलेला आहे. तुम्हाला जर वांग बटाट्याचा रस्सा पातळ करायचा असेल तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी अजून टाका आणि जर तुम्हाला आणखी घट्ट करायचं असेल तर अर्धा ग्लास पाणी कमी टाका. पण मला आहे ना असा दाटसर थोडासा रस्सा हवा होता गरम गरम भाताबरोबर खाण्यासाठी, म्हणून मी असा दाटसर रस्सा केलेला आहे. आणि अगदी मस्त चवीची वांग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. ही तुम्ही गरमागरम भाताबरोबर खा. त्याचबरोबर भाकरीबरोबरही अगदी सुंदर लागते. त्यात बाजरीची भाकरी असेल ना तर आहा क्या बात है. बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही असं भरलेलं वांग आणि बटाटा खाऊन बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला? तुम्हाला जर आजची आपली भरलेलं वांग आणि भरलेल्या बटाट्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी भन्नाट अशी रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन. धन्यवाद.